ज्या मातेनं स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात आपल्या समोरच्या रायगडावर 6 जून 1674ला साकार झालं, त्या राजमातांच्या पवित्र अशा समाधीस्थळी आपण आता आलो आहोत. हे पाचाड आहे आणि या पाचाडमध्येच राजमाता जिजाऊंचा 17 जून 1674ला म्हणजे राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसात राजमाता जिजाऊंचा पाचाड या ठिकाणी त्याने ध्येय ठेवला, मृत्यू झाला. आणि पाचाड ही राजमाता जिजाऊंचं दीर्घकाळ निवासस्थान असलेली जागा आहे. जरी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची वास्तू आहे, राजवाड्यावर त्यांचे राजवाडे होते, त्यांचा राणीवासा होता, पण पाचाड हे असं एक ठिकाण होतं की राजमाता जिजाऊ नेहमी पाचाडला राहत असायच्या. आणि त्यांच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पत्नी आहेत पुतळाबाई, त्या सुद्धा बऱ्याच काळ पाचाडला वास्तव्याला असायच्या. त्या पाचाडमध्ये आपण आहोत. आत्ता पाचाडमध्ये आपण आता पाहिलं तर राजमाता जिजाऊंची भारतीय पुरातत्व खात्यातर्फे डागडोजी ह्या समाधी स्थळाची झालेली आहे, चालू आहे. आणि पूर्वी या ठिकाणी वाडा होता, खाली सुद्धा इथं बऱ्याच इमारती वगैरे होत्या. आता त्याच्यातल्या कोणत्याही इमारती आता शिल्लक राहिलेल्या नाहीत. जसा राजमाता जिजाऊंचा वाडा होता तसेच इतरही सरदार मंडळी वगैरे किंवा त्यांच्या वाडा, अष्टप्रधान मंडळातल्या काही लोकांच्या पाचाडमध्ये वाडे होते. हे पाचाड आहे, तुम्ही पाहत असाल. हा संपूर्ण परिसर आहे जो रायगडापासून खाली आहे. साधारण रायगडापासून 4-5 किलोमीटर हा अलीकडं भाग आहे आणि हे पाचाड आहे. म्हणजे आत्ता अलीकडच्या काळात राज्य शासनाने बऱ्यापैकी, राज्य शासन म्हणण्यापेक्षा रायगड प्राधिकरण सुरू झाल्यापासून बऱ्यापैकी या ठिकाणचा विकास झाला. 17 जून 1674ला राजमाता जिजाऊंनी याच पाचाडमध्ये, याच ठिकाणी त्यांचं देहावसन झालं आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली. अनेक वर्ष ही समाधी तशी बऱ्याच अर्थाने अर्धवट अवस्थेत होते, पण नंतरच्या काळामध्ये राज्य शासन असेल किंवा एकूणच भारतीय पुरातत्व खातं असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून या समाधीचा जीर्णोद्धार झाला आणि बऱ्यापैकी समय आता पाहत असेल की आता समाधीचा स्थळ आहे त्या आसपास सुद्धा काही बगीचे, घाट म्हणजे असं बनवायचं खूप काम चालू आहे. रायगडावर सुद्धा आपण पाहतोय रायगड प्राधिकरणाच्या वतीने काम सुरू आहे. आणि मी या निमित्ताने एकच म्हणेन, हा दुर्गराज रायगड जेवढा आपल्या महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, तेवढाच हा पाचाड म्हणजे जिजाऊंची ही समाधी ही तेवढीच महत्त्वाची. कारण स्वराज्याचं देखणं स्वप्न ह्याच मातेनं पाहिलं होतं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राजश्री श्रीमंत शिवाजीराजे यांनी हे स्वप्न साकार केलं.